हॅलो फ्रेंड्स, आज मी आपल्याशी अगदी 2 मिनिटात एका विशिष्ट अशा ध्यानपद्धतीविषयी बोलणार आहे. जी ध्यानपद्धती अत्यंत शांतता देणारी, मनाला आणि शरीराला विश्रांती देणारी एक प्राचीन अशी योग पद्धती आहे, जिला योगनिद्रा म्हणून ओळखलं जातं. आता योगनिद्रा म्हणजे काय? तर योगनिद्रा म्हणजे जागृती आणि झोपेच्या मधली स्थिती, म्हणजे ज्याला आपण कॉन्शियस स्लीप म्हणतो किंवा सजग अशी झोप म्हणतो. म्हणजे आपण जागेपणी झोपल्याच्या स्थितीमध्ये असतो किंवा जागेपणीच झोप आलेली अशा अवस्थेमध्ये असतो, त्याला योगनिद्रा असं म्हणतात. म्हणजे आपलं शरीर झोपेत असतं पण मन पूर्णपणे जागरूक असतं, त्याला योगनिद्रा असं म्हणतात. ही ध्यानधारणा आपल्याला आपल्या शारीरिक, मानसिक आणि आत्मिक आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असते. योगनिद्रेमध्ये नक्की काय होतं? तर योगनिद्रेच्या वेळी शरीराला झोपेसारखी विश्रांती मिळते, पण मेंदूमध्ये अल्फा आणि थीटा ब्रेन वेव्ज कार्यरत असतात, ज्याच्यामुळे आपलं मन शांत होतं, विचारांपासून दूर जातं आणि आपल्याला अंतर्मुख करतं. आता या योगनिद्रा ध्यान पद्धतीचे फायदे काय काय आहेत? तर योगनिद्रा या ध्यान पद्धतीमुळे आपला मानसिक तणाव दूर होतो, झोपेची गुणवत्ता सुधारते, लक्ष केंद्रित व्हायला मदत होते, आपल्यातली सर्जनशीलता वाढते आणि शरीराच्या पेशींना दीर्घ विश्रांती मिळते आणि दीर्घकाळच्या आजारांमध्ये मदत होते, जसं की चिंता, उच्च रक्तदाब, अनिद्रा ह्यांच्यामध्ये मदत होते. योगनिद्रा ही ध्यान पद्धती कशी आणि कधी करावी, हा सुद्धा प्रश्न असू शकतो. तर योगनिद्रा करण्यासाठी विशिष्ट असा वेळ किंवा काळ ठरवण्याची गरज नसते, पण आपल्यापैकी जे लोक अन्य कुठलीही ध्यान पद्धती करत नाहीत किंवा अवलंब करत नाहीत, अशा लोकांनी विशेषतः झोपण्यापूर्वी योगनिद्रेचा अवलंब करावा असं माझं मत आहे. किंबहुना कुठल्या अन्य वेळीसुद्धा आपण ती करू शकतो. त्याच्यासाठी आपल्याला शांत जागेची निवड करायला पाहिजे. अंधारात आणि झोपायच्या स्थितीमध्ये आरामात झोपायला पाहिजे. शांत जागा निवडून अंधारात आणि झोपण्याच्या स्थितीत आरामात झोपल्यानंतर डोळे बंद करायचे असतात आणि मार्गदर्शकाकडून मार्गदर्शन ऐकून शरीर आणि मन सैल सोडलं पाहिजे या ध्यान पद्धतीमध्ये, किंवा सोडायचं असतं. त्याच्यासाठी ऑडिओ गायडन्स किंवा योगनिद्रेच्या ध्वनी मार्गदर्शनाचा आपल्याला उपयोग होतो. योगनिद्रेतलं सगळ्यात महत्त्वाचं अंग म्हणजे संकल्प असतं. प्रत्येक योगनिद्रेमध्ये आपण एक संकल्प घेतो, जसं की मी आत्मविश्वासी आहे, माझं मन शांत आहे. हा संकल्प आपल्या अवचेतन मनावर खोलवर रुजतो, म्हणजे सबकॉन्शियस माइंडवर खोलवर रुजतो आणि हळूहळू प्रत्यक्षात उतरतो. त्याच्यामुळे दरवेळी आपण योगनिद्रा ह्या ध्यान पद्धतीला प्रॅक्टिस करताना आपण असा संकल्प घ्यायचा असतो की मी आत्मविश्वासी आहे आणि माझं मन शांत आहे, किंवा अन्य कुठलाही संकल्प जो तुम्हाला घ्यायचा आहे तो तुम्ही घेऊ शकता. पण एक गोष्ट लक्षात ठेवला पाहिजे की योगनिद्रा ही ध्यानधारणा आहे, ती झोप नाही आहे. म्हणजे योगनिद्रा ही झोपेच्या अवस्थेत केली जाते. म्हणजे आपण शवासनामध्ये किंवा नेहमी जसं आपण पाठीवर झोपतो तसं झोपून आपण योगनिद्रा करायची असते, पण तेव्हा ती आपल्याला झोपेसारखी वाटते, असं वाटते की आपल्याला झोप येते, पण ती झोप नसते. ती एक आध्यात्मिक साधना आहे, जिथे आपण आपल्या शरीरापासून पुढे जाऊन स्वतःच्या सबकॉन्शियस माइंडशी किंवा आपल्या आत्मतत्वाशी संवाद साधतो आणि त्याच्यामुळे आपल्याला अतिशय फायदा होतो आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये आणि आपल्या लौकिक जीवनामध्ये सुद्धा. धन्यवाद.